नमस्कार, मी श्रीरंग खरे. संघर्षाची पायवाट ते यशाच्या शिखरापर्यंत पोचायचं असेल तर या प्रवासादरम्यान प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधण्याची कला अवगत केली पाहिजे. हाच रूल फॉलो करून एका सर्वसामान्य व्यक्तीनं तब्बल 100 कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी उभारली. या कंपनीचे मालक उद्योजक राजाराम फुले यांना आपण खरे सांगेंच्या आजच्या भागात भेटणार आहोत. राजाराम फुले हे मूळचे सांगोल्याचे. दुष्काळी भाग, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशा परिस्थितीत राजाराम फुले मुंबईत येतात. नोकरी करता करता ते स्वतःचा मोठा उद्योग नावारूपाला आणतात. हे सगळं विलक्षण आहे. हे सगळं प्रत्यक्षात कसं आलं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. राजारामजी, तुमचं या मंचावर स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की तुमची कंपनी नेमकी कसली आहे आणि यामध्ये नेमकं कसलं उत्पादन होतं? जी माझी कंपनी आहे प्रेशियस मेटल रिफायनरी मशीन मॅन्युफॅक्चरिंग मी करतो. मशीन्स बनवतो. ज्यामध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, पॅलेडियम, कॉपर हे जे धातू आहेत त्याचे रिफायनिंगचं काम करते ते बरं. मशीन्स. तर त्याच्यामध्ये डिफरंट मॉडेल आहेत आणि त्याच्याबरोबर जे गोल्डची लॅबोरेटरी टेस्टिंग होते तर त्या टेस्टिंगचं सुद्धा मी सेटअप बनवतो पूर्णपणे. ते लॅबोरेटरी सेटअप बोलतात. ते हॉलमार्किंग आणि NABL मध्ये त्याचा युजेस होतो. बरं. ते धातू चेक करण्यासाठी, म्हणजे तो किती प्युरिटीचा आहे तो चेक करण्यासाठी त्याचेही मी मशीन बनवतो. आणि आम्हाला असं कळलं की तुमची या क्षेत्रामध्ये मोनोपॉली आहे आणि तुमचं खूप मोठं नाव आहे. हे कसं आहे, जी मी बनवतो जी प्रोडक्ट, जी मशीन्स बनवतो ते स्पेशली डिझाईन होते आणि कस्टमाइज बी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. जे मोठे प्रोजेक्ट आहेत ते कस्टमाइज आहेत, म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंटनुसार बनवले जातात. ह्याच्यामध्ये काही एक लेवलपर्यंत स्टँडर्ड आहे. त्याच्यामध्ये जसं मशीनमध्ये मी घेतलं एक्झाम्पलमध्ये तर 2 किलो, 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 20 किलोपर्यंत याच्यामध्ये स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये कस्टमाइज आहे, म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंटनुसार. म्हणजे त्यांचं रोजचं इनपुट किती आहे, ते रोजचं स्क्रॅप किती गोळा होतं आणि त्यांना किती वेळामध्ये ते त्यांना फाईन करून पाहिजे, त्यासाठी ते कस्टमाइज प्रोडक्ट बनतं. आणि तुमचे ग्राहक कोण आहेत? क्लायंटेल तुमचं कोण आहे? क्लायंट की ज्याच्यामध्ये जे खूप आहे मोठी नावं आहेत असंही आम्हाला कळालेलं आहे. याच्यामध्ये ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग येते पूर्णपणे. ज्यामध्ये मलाबारपासून HK हरेकृष्णा, अगमॉन्ट, पुन्हा GRT अशा बऱ्याच कंपनी आहेत. अशा कंपन्यांमध्ये हे प्रोडक्ट लागलं जातं. एकतर आहे मॅन्युफॅक्चरिंग ज्वेलरी, ज्याच्यामधून वेस्टेज निघतं मटेरियल. ज्याच्यामध्ये फायलिंग डस्ट, बफिंग डस्ट, स्वीपिंग डस्ट आणि स्टडल मेटल असतं त्याच्यामध्ये. तर ते जेव्हा ज्वेलरी बनल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्राइंडिंग, पॉलिशिंगमध्ये बराच हिस्सा त्याचा वेस्ट निघतो आणि त्या निघालेला हिस्सा जो वेस्ट निघालेला हिस्सा तो पूर्णपणे त्याला बर्निंग प्रोसेस होते, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट होते आणि मग ते पूर्णपणे रिफायनिंग करून त्याला 99.99 हे प्युअर मेटल बनवलं जातं. ॲक्च्युली कसं आहे की कोणतेही मेटल जेव्हा बनतं ते डायरेक्टली 24 कॅरेटचं ज्वेलरी बनत नाही आहे. अच्छा. त्याच्यामध्ये अलॉय ॲड केली जाते आणि मग ते डिफरंट कॅरेटमध्ये बनतं. म्हणजे 9 कॅरेटपासून 22 कॅरेटपर्यंत ज्वेलरी बनते वेगवेगळ्या प्रकारची. बरं. आणि त्याच्यामध्ये डायमंड ज्वेलरी बी असते. म्हणजे 9 to 18 कॅरेटमध्ये डायमंड ज्वेलरी जास्त बनते अच्छा. आणि तिथून पुढे मग ते गोल्डची ज्वेलरी, म्हणजे यामध्ये अलग मग हँडमेड आहे, कास्टिंग ज्वेलरी आहे. तर त्यातून निघणारे वेस्टेज त्याचं रिफायनिंग आपल्या मशीनमध्ये होतं आणि ते पूर्णपणे रिकवर होऊन अगेन ते पुन्हा प्रोडक्शनला जातं. वापरता येतं. हा वापरता येतं. दुसरी गोष्ट जे मायनिंग, मी आता बऱ्याच दिवसापासून मायनिंगमध्ये बी डील करतो. तर मायनिंगमधून निघालेलं जे कच्चं गोल्ड असतं त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट होऊन एक फायनल डोरे बार बनतो. म्हणजे ते प्युरिटी जी असते ते अप्रॉक्स 60 पासून 80 प्युरिटीच्या मध्ये ते पूर्णपणे प्रोसेसिंग झाल्यानंतर ते गोल्ड बाहेर निघतं आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या मशीनमध्ये पूर्णपणे रिफायनिंग होऊन तेही 24 कॅरेटचं गोल्ड त्यातून होतं. आउटपुट निघतं. ओके. त्याची प्रोसेस केमिकल बेस आहे, एक्वारिजा बेस बोलतो त्याला आपण. तर त्याच्यामध्ये अजून अनेक मेटल असतात, म्हणजे जस्ट ओन्ली की गोल्डच नाही आहे, तर गोल्डमध्ये कॉपर आहे, सिल्वर आहे, पॅलेडियम आहे, प्लॅटिनियम आहे. तर हे अलग धातू मिक्स असतात त्याच्यामध्ये आणि ज्वेलरी बनवतानाही सुद्धा अलॉय मिक्स करावे लागते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रिफायनिंगमध्ये पूर्णपणे ते सेपरेट करून, वेगवेगळे धातू सेपरेट करून ते मग पुढे प्रोडक्शनला. त्यानंतर
कॉईन बनतात, बार बनतात बनतात. त्याचे आणि मग ते पुढे सायकल वाईज बँकिंग वगैरे या बाकी आपल्या ट्रेडिंग याच्यामध्ये जातात. दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जे एक रोजचं रिसायकल होतं. म्हणजे ज्वेलरी येते, त्यानंतर मेल्ट होते किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, तर त्यांच्या निघालेला कच्चा गोल्डसुद्धा ते लोकं मार्केटला देऊन पूर्ण फाईन गोल्ड घेतात आणि तेही सुद्धा रिफाईन करावं लागतं. मग त्याच्यामध्ये अच्छा. गोल्ड, सिल्व्हर, कॉपर, प्लॅटिनियम, पॅलेडियम हे रोजचं सायकलिंगमध्ये असतं. बरं. आज आपल्या मुंबईसारख्या लेव्हलला सुद्धा अप्रॉक्सिमेटली एक 2 टन ते 3 टनमध्ये रोजचं रिसायकलिंग होतं. बापरे! आणि हां. याच्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. हां. बरं. सांगोल्यातलं खवासपूर हे गाव तुमचं. हां. त्या गावापासून मुंबईपर्यंतचा तुमचा प्रवास. तुम्ही खवासपूर सोडल्यानंतर आणि आता गावामध्ये नेमका काय बदल झालेला तुम्हाला बघायला मिळतो? मी जेव्हा गावी होतो, त्यावेळी गावामध्ये रस्त्याची सोय नव्हती. दुसरी गोष्ट पॉवर सप्लाय त्याचीही सोय नव्हते आणि कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन या बिलकुल आणि एक लोकांकडे चांगलं घर म्हणजे हेही पहिली सोय नव्हती गावी. पण आत्ताच्या काळामध्ये मी बघतोय, की प्रत्येकाकडे एक चांगलं घर आहे हं. आणि अप्रॉक्सिमेटली 60% लोकांकडे तर बंगलोही सुद्धा आहेत. बरं. आणि बाकीकडे रॉ हाऊस आहेत. पण बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. दुसरी गोष्ट त्या टाईमाला वॉटर इझिली अवेलेबल नव्हतं. आत्ताच्या काळामध्ये बऱ्यापैकी डॅम, बंधारे या सर्व पाणी सिंचनाचे चांगले गावी प्रगती झालेली आहे. तर त्याच्यामधून आता पाण्याची सुद्धाही सोयी चांगली झालेल्या आहे. पहिले रोड्स बिलकुल नव्हते. पण आता मी आजच्या लेव्हलला माझ्या घरापर्यंत पूर्णपणे डांबरीकरण रोड आहेत आणि चांगल्यापणे प्रगती आहे. त्या काळामध्ये बिलकुलही म्हणजे पायी वाट चालण्यासारखा सुद्धा रोड नव्हता. पण आजच्या काळामध्ये चांगली आहेत. टेलिव्हिजन आहेत प्रत्येकाच्या घरी. आम्ही ज्यावेळी गावी होतो त्यावेळी म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी टेलिफोन असायचा आणि कुठेतरी टीव्ही असायची एखाद्या ठिकाणी. ते बी अँटिनावाले किंवा छत्रीवाले ते बी मुंगे येणारे त्या काळामध्ये एकदम डिफिकल्ट होतं ते सर्व बघणं आणि ते. पण तुम्ही त्याही परिस्थितीमध्ये उद्योग करायला सुरुवात केलेली होती. साधारण काय वय होतं तुमचं त्यावेळेला? मी वयाच्या 17 वर्षापासून मी काम करतोय. 16 ते 17 वर्षापासून मी काम करतोय. म्हणजे गावी असल्यापासून ज्यावेळी मी सुट्टीला म्हणजे जसं दिवाळीची सुट्टी, मेमधली समर सुट्टी, त्या सुट्टीमध्ये मी सुद्धा काम करायचो. त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये शेतामधलं काम करायचो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मी जायचो. पहिलं कसं आहे की पहिलं साधन नव्हतं की म्हणजे एवढं कन्स्ट्रक्शन बनताना म्हणजे बिल्डिंग बनताना एवढे साधन होते जे ऑटोमायझेशन जे आता आहे हं. त्या काळामध्ये. तर मी त्यावेळी त्यात रॉड्स कटिंगमध्ये काम करायचो आणि ते रॉड्स वरून बिल्डिंगपर्यंत सप्लाय करण्याचं काम करायचो. तुम्ही म्हणजे भाजी पण विकली आहे? हो, मी त्या काळामध्ये ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी मी भाजीसुद्धा विकलेली आहे. स्वतः शेतात लावून बी विकलेली आहे आणि बऱ्याच वेळा ट्रेडिंग बी केलेली आहे. म्हणजे मार्केटमधून होलसेल सब्जी घ्यायचो आणि पुन्हा बाजारात जाऊन ते ट्रेडिंग करायचो. पण ही परिस्थिती का होती? तुमच्यावर कर्ज होतं, तुमची शेती आहे. हां, माझे वडील शेतकरी आहेत आणि त्या काळामध्ये तशी परिस्थिती नव्हती. आमची तर नव्हती आणि बऱ्यापैकी त्यावेळी गावाला वॉटर सोर्स जसं मी सांगितलं ना, पॉवर सोर्स नसल्यामुळे कुठलीही आधुनिक पद्धतीने शेतीसुद्धा होत नव्हती. जी आता होते ना, त्या काळामध्ये हे सर्व पॉसिबल नव्हतं. त्यावेळी जगणं हीच लई मोठी गोष्ट होती आणि आई जगवणं ही त्यापेक्षा मोठी गोष्ट होती. आणि आमच्या आई आम्हाला ते काय त्याला संस्कृती दिली, की बाबा तुम्ही मेहनत करा आणि तुम्हाला इथून पुढे जावं लागेल. बरं. आता तुमच्याकडे कमी शिकलेले तरुण हे देखील नोकरीला आहेत. अजूनही तुमच्याकडे कमी शिकलेल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध आहे का? मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हे आहे, की आजही भारतामध्ये शिक्षण घेणं अनेकांना परवडत नाही किंवा जरी परवडलं तरी काही कारणांमुळे त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी नोकऱ्या नाही आहेत. तर तुमच्याकडे अशा तरुणांसाठी नोकऱ्या आहेत का? आणि जर असतील तर त्यांनी तुमच्याशी कसा संपर्क साधायचा त्याच्यासाठी? माझ्याकडे स्किल्ड आणि अनस्किल्ड दोघांसाठीही नोकरी आहे माझ्याकडे. आणि त्याच्यामध्ये फक्त अनस्किल्डनी एक माइंड सेट केलं पाहिजे, की काम करण्याची क्षमता पाहिजे त्यांच्याकडे, की हां, मला हे काम करायचं आहे. हे मला काम शिकायचं आहे. तर तशीच त्याची माइंड क्षमता असेल किंवा त्याचं माइंड सेट असेल तसं, तर तो अनस्किल्ड ही सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतो. जसं एक्झाम्पल आज माझ्याकडे जे अनस्किल्ड सुद्धा आहे, ते आता
काही काळानंतर आम्ही जे ट्रेनिंग देऊन त्याला एक स्किल लेव्हलवरती घेऊन गेलोय, तर त्या लोकांची सुद्धा 60,000 ते 70,000 सॅलरी आहे. बरं. हो. पण हे कितवी शिकलेले आहेत सगळे हे लोकं जे आहेत तुमच्याकडे? ते काही जण 8वी, काही जण 9वी, काही हां. जण 5वी असे शिकलेले सुद्धा आहेत. यांची सॅलरी अबोव्ह 40,000 आहे. बरं. आणि काही-काहींची अप्रॉक्सिमेटली 80,000-90,000 बी सॅलरी आहे. ज्यांची एज्युकेशन 8 to 9 झालेलं आहे अशा लोकांची. हं. या मुलाखतीच्या आधी झालेल्या चर्चेतनं पॉवर नॅपचा विषय झालेला होता. पॉवर नॅपचा नेमका कामावर काय परिणाम होतो आणि क्षमतेवर काय परिणाम होतो? माझ्या हिशोबाने एक जेव्हा मॉर्निंगपासून तुम्ही आफ्टरनून पण एक काम करता आणि त्याच्यानंतर एक थोडासा लंच ब्रेक असतो. त्याच्यानंतर एक 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 30 मिनिट्सचा एक गॅप असायला हवे. जर तो त्यांना तो भेटला त्यासाठी एक छोटी पॉवर नॅप ही छोटी झोप असते. एक मला आय थिंक 15 ते 30 मिनिट्स मॅक्सिमम. तर जर तुम्ही ती घेतली, तर तुम्हाला ज्यामध्ये ती एनर्जी जी बिल्ड होते, जे तुम्ही सकाळी जशा लेव्हलवरती फ्रेश होता काम करताना, ते आफ्टरनूनपासून पुन्हा इव्हनिंगपर्यंत तुम्ही फुल फ्रेश राहता आणि चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन बी चांगलं होतं आणि चांगली एनर्जी भेटते. जो आपल्या माइंडवरती ट्रेस आहे, तो सुद्धा रिलीफ होऊन जातो. बरं. हां. पण अनेकदा पॉवर नॅप म्हणजे दुपारची झोप हा चेष्टेचा विषय असतो आणि कामाच्या ठिकाणी झोपतोस का असा प्रश्न विचारला जातो. तुम्ही याचे उलटे आहात. तुम्ही पॉवर नॅपचे समर्थक आहात. असं नेमकं का? मी स्वतःहून पॉवर नॅप घेतो आणि मला ती एनर्जी बिल्ड होते काम करण्यासाठी हं. आणि त्यासाठी मी ते वेगळं लोकेशन बनवलेलं आहे त्यांना झोपण्याचं आणि त्याच्यामध्ये विथ एअर कंडिशन. त्याच्यामध्ये त्यांना मी एक म्हणजे 40 तुमच्या कंपनीमध्ये झोपण्याची वेगळी अलग व्यवस्था अलग केलेली आहे. अलग सोय आहे माझ्याकडे ते. अच्छा. आणि मला माहीत आहे की त्याचा कामावरती चांगल्या प्रकारे म्हणजे जे मॉर्निंगपासून माणसाला 8 तास कंप्लीटली एनर्जी मेंटेन करता येत नाही. तर त्याच्यामध्ये एक 1 हॉरचा तर गॅप असेल, तर जो काम सकाळीपासून जे आफ्टरनूनपर्यंत होतं, ते सेमच काम आफ्टरनून ते इव्हनिंगपर्यंत बी होतं. बरं. जर आपण ते गॅप नाही घेतला, तर मग ते कामाचं आफ्टरनून नंतर एक स्लो प्रोसेस होऊन जाते. हं. तर मी ते ठरवलं की मी स्वतःहून सुद्धा डेली घेतो आणि मला त्याचा चांगला इम्पॅक्ट भेटला. तर मग मी ते एक गॅप बनवला आणि ते सर्वांसाठी एक हार्ड वर्करपासून ऑफिशियलपासून सर्वांना ते पॉवर नॅपचा प्रोसिजर स्टार्ट केला. कुठलाही बिझनेस म्हटला किंवा बिझनेसमन म्हटला, की तो हाय-फाय असला पाहिजे, सूट-बूटमध्ये असला पाहिजे, त्याला इंग्रजी यायला पाहिजे, असा एक समज आहे. व्यवसाय करायचा असेल किंवा व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींची खरोखर गरज असते का? नाही, असं नाहीये. आज एक्झाम्पलमध्ये आपण रतन टाटाला घेऊ शकतो. ते सिंपल राहिले आतापर्यंत. तर असं काही नाही की सूट-बूट अँड ऑल हे सर्व गोष्टी आणि इंग्रजी एक कम्युनिकेशन आहे. आता मी काही पूर्वी मी चायनाला गेलो होतो. पण चायनामध्ये इंग्लिश चालतच नाही आहे. आता त्यांच्यामध्ये ते मोनोपॉली आहे. त्यांच्याकडे त्यांचीच लँग्वेज चालते. अदरवाईज तुम्हाला ट्रान्सलेटर घ्यायला लागेल किंवा त्यांनी बऱ्यापैकी असे ॲप बनवलेत. ते इंग्लिश टू चायनीज लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होतात. हं. तर असं काही नाही आहे. तुम्हाला तुमचं जे तुम्ही प्रॉडक्ट बनवता, जे मॅन्युफॅक्चरिंग करता ते एक ते युजर फ्रेंडली असलं पाहिजे. तुम्ही ते कोणत्या इंडस्ट्रीजला डिलिव्हर करता, ते इम्पोर्टंट आहे. त्याच्यानुसार तुम्ही ते प्रॉडक्ट किती अमाउंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि तुमचं जे सेलिंग कॉस्ट काय असेल, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला चांगलं कॅल्क्युलेट करावं लागेल आणि कंप्लीटली तुम्हाला 4 ते 5 वर्ष त्याच्यामध्ये अनेक चॅलेंजेस उभा राहणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट बनवणे, ते कस्टमरपर्यंत कन्व्हिन्स करणे, त्याची प्रॉपर तुम्हाला सर्व्हिस देणे आणि एक बजेट प्राईसमध्ये डिलिव्हर करणे. हे तुम्हाला मोठा टास्क आहे. फायनान्शियली सुद्धा येणार आहे. तर ते 5 वर्ष तुम्हाला तुमच्या गोलवरती पूर्ण फोकस करावा लागेल आणि कडी मेहनत करावी लागेल आणि 5 वर्षानंतर पक्का त्याचा छान रिझल्ट येणार आहे आणि बेस्ट रिझल्ट येतो. पण कुठलाही उद्योग सुरू करायचा झाला, कुठल्याही क्षेत्रातला असेल, तुमच्या स्वतःच्या अनुभवावर मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, की त्याने नेमकं काय केलं पाहिजे? सुरुवात कुठनं करायला पाहिजे, जी बिझनेससाठी गरजेची असते? सर्वात म्हणजे त्याने स्वतःच्या आतलं आपलं स्किल ओळखलं पाहिजे, की मी काय चांगलं करू शकतो सर्वात जास्त. ज्यावेळी तो येतं त्याचा एक्सपिरियन्स कोणता आहे, तो बी एक मॅटर करतो आणि त्याला इंटरेस्ट कोणता, कोणत्या ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्याने नेहमी तेच काम करायला हवे. आणि मग ते तुम्ही प्रॉडक्ट चॉईस करावं लागेल तुम्हाला आणि त्या प्रॉडक्टवरती पूर्णपणे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. तुम्ही ते कोणत्या इंडस्ट्रीसाठी डिलिव्हर करताय आणि कोणत्या क्षेत्रात तुम्ही काम करताय. त्याच्यानुसार त्याची मार्केट रिसर्च करावं लागेल तुम्हाला पूर्णपणे, की सध्या हे प्रॉडक्ट
बनतं कितीला, डिलिव्हरी होते किती, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय आहे, मेकिंग कॉस्ट काय आहे, या सर्व ओव्हरऑल तुम्हाला पूर्णपणे स्टडी करावं लागेल आणि ते स्टडी करून मग तुम्हाला डिसिजन घ्यायला लागेल की याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे. आता असं काही नाही की प्रत्येक धंद्यामध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. काही बिझनेस असे आहेत की ते स्मॉल स्केलमध्ये येतात आणि ते तुम्ही स्मॉल इन्व्हेस्टमेंटमधून ते स्टार्ट करू शकता तुम्ही आणि ते मोठ्या लेव्हलवरती पुन्हा त्याला कन्व्हर्ट करू शकता. जसं-जसं तुमची फायनान्शियल कंडिशन बनेल तशी. अन्यथा तुम्हाला जर असं वाटलं की हे प्रॉडक्ट फार युनिक आहे आणि तो कन्सेप्ट छान आहे, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये लोक असे भरपूर आहेत मार्केटमध्ये की तुमचं जर प्रोजेक्ट त्यांनी समजलं, तर मग त्याच्यावरती ते इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला ते चॉईस करून तुम्हाला काम करावं लागेल. पण एखादा माणूस जेव्हा बिझनेसमध्ये उतरायचं ठरवतो, तेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न हा येतो, की माझा माल घेणार कोण? किंवा मी जे प्रॉडक्ट बनवतोय ते विकू कुठे? त्यांच्यापर्यंत पोहोचू कसा? आणि तिथेच तो खलास होतो. त्याचे विचार खलास होतात किंवा त्याची कल्पना खलास होते. तर मग याच्यावर मात कशी करू शकतो? पहिले तर नंबर 1 आहे की तुम्ही जे एकतर अप्रॉक्सिमेटली तुम्ही काही ठराविक प्रोडक्शन करा तुम्ही. ते स्मॉल स्केलवरती बनवा आणि तुम्ही प्रत्येक मार्केटमध्ये जावा. म्हणजे हे जिथं तुम्ही जे बनवणार आहे, कुठल्या इंडस्ट्रीसाठी बनवताय, ती प्रॉडक्ट बनवा तुम्ही आणि प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन तुम्ही त्याचा रिव्ह्यू घ्या. तुम्ही ते त्यांना डिलिव्हर करा. ॲज डेमॉन्स्ट्रेशन म्हणून त्यांना तुम्ही ते डिलिव्हरी करा. त्याचा तुम्ही चार्ज घेऊ नका आणि जर असं वाटलं की ते त्यांना सुटेबल आहे, तर मग तुम्ही एक मिनिमम चार्ज करू शकता की तुमची ॲक्चुअल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती गेली आहे, तेवढीच तुम्ही घ्या आणि मग ते तुम्ही 1-2 महिने, 3 महिने, 6 महिनेपर्यंत तुम्ही त्या कस्टमरकडून चांगला फीडबॅक घ्या आणि ते फीडबॅक घेतल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्याच्यामध्ये काय-काय बदल हवा आहे. ते युजर फ्रेंडली आहे का नाही? ते प्रॉपर युजेबल आहे? त्याची क्वालिटी कशी आहे? ते रॉ मटेरियल तुम्ही वापरलेलं ते बरोबर आहे का नाही? अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावरती त्यांनी ते कॅल्क्युलेट करून मग तुम्ही त्या प्रॉडक्टला हळू डेव्हलप करू शकता आणि ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतं. आपण तुमचं उदाहरण देऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही गावाकडनं मुंबईत आलात, तुम्ही नोकरीला सुरुवात केली आणि नोकरी करता तुम्ही व्यवसायामध्ये उतरलात. नेमकं कसं हे सगळं साध्य केलं? ज्यावेळी मी गावावरून मुंबईला आलो, त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे मी जस्ट माझे भावजी, माझी बहीण ते मला मुंबईला घेऊन आले. म्हणजे माझं स्वतःकडे तिकीट काढायला सुद्धा पैसे नव्हते. बरं. मग त्यांनी मला तिकीट काढून मुंबईला जेव्हा आणले, त्यावेळी मग एका कंपनीत आम्हाला जॉब भेटला. म्हणजे मला जॉब मिळवून दिला, त्यांनीच दिला जॉब मिळवून आणि त्यावेळी माझी जी सॅलरी होती काय काम होतं ते? हेच इंडस्ट्रीज होते जे प्रेशियस मेटल रिफायनरीची म्हणजे मशीन बनवणारी आणि रिफायनरीचं लेबर जॉब करणारी कंपनी. बरं. तर त्या कंपनीत आम्हाला जॉब मिळाला की मशीन सेक्शनमध्ये जॉब भेटला आम्हाला, की ते आम्हाला मशीनची कॅबिनेट बनवायचे आणि ते कॅबिनेट बनवून त्याच्यावरती लागणाऱ्या ज्या काही मशिनरीज आहेत त्याच्या आधी असेंबल करणे. तर ते असा मला तो जॉब भेटला. तर मी स्टार्टिंगमध्ये तो मला डायरेक्ट जॉब नाही भेटला. पण ज्यावेळी मी ते मुंबईला आल्यानंतर मला तो जॉब भेटला. तो ₹1,800 सॅलरीमध्ये ॲज अ हेल्पिंग. म्हणजे मला ते हेल्पिंग फक्त जसं ॲज अ लेबर कसं आपण गावतो हेल्पिंग हँडमध्ये मला काहीतरी आणून दे, आणून दे, हेल्प कोणाला कर. तरी मदत कर मग असं. मी ते हार्डवेअरमध्ये जायचो आणि मी ते सायकलीवरती जाऊन हार्डवेअरमधून जे लागणारं मटेरियल आहे, ते मला दाखवायचे. हे मटेरियल आहे, याचं हे नाव आहे. अशा हार्डवेअरमधून तुम्ही हे घेऊन ये. बाय करून घेऊन या. तर सुरुवातीला मी तेच काम करायचो आणि एकदम त्याच्यापेक्षा सुद्धा लहान लेव्हलपासून मी काम केलेलं आहे. म्हणजे क्लिनिंगपासून, चहा बनवण्यापासून असे डिफरंट प्रकारचं मी काम केले. पण मी कधीच लाजलो नाही काम करताना. कधी-कधी लोक काय आता एज्युकेशन आणि ते काय काळानंतर लोक लाजतात, की मी हे कसं काम करू? जर तुमची इच्छा आहे, तुमचं माइंडसेट आहे, की तुम्हाला समथिंग काही बनायचं आहे आणि करायचं आहे, तर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कामावरती फोकस करा. जे मिळेल ते काम. कारण कसं आहे, की जेव्हा तुम्ही फ्रेशर असता, नंबर 1 कसं होतं, की जर आता माझ्याकडे जेव्हा व्यक्ती येतो, तो फ्रेशर असतो. तर फ्रेशर व्यक्तीने ना कोणत्या ह्याच्यात लाजलं नाही पाहिजे आणि नेहमी फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे. तर ते फ्लेक्सिबल राहिला तर मग मला जरा मी त्याची स्टडी करतो आणि त्या स्टडीनुसार मला समजतं, की हा फ्लेक्सिबल बी आहे आणि ह्याच्यात काम करण्याची गुणवत्ता बी चांगली आहे. जर ती गुणवत्ता मला दिसली त्याच्यामध्ये, तर मी त्याला नेहमी स्टेप वाईज तो ग्राउंडला कुठेही काम करेल. म्हणजे तो झाडू मारत बी असेल, तर मी त्याला तिथंच ठेवत नाही आहे. मी नेहमी त्याचं प्रत्येक 3 मंथमध्ये त्याचं वर्किंग करतो आणि त्याला मी ती स्टेप बाय त्याला मी मग तुम्ही स्किल देतो. हेल्पिंग म्हणून सुरुवात केली. पुढचा प्रवास कसा होता? हेल्पिंगमधून पुन्हा मग हळू-हळू मला मशिनरी सेक्शनमध्ये घेतलं गेलं. कारण ते माझं काम बघून एकदा असा इन्सिडेंट झाला, की मी बऱ्याच वेळा मी बाय करायचो.
मग पहिली जी काही लोक टीम बाय करायचे, तर मला पहिल्यापासूनच सवय आहे. कारण मी गावापासून जी सुरुवात केली होती, की मार्केटिंग करणं किंवा सेल करणं, ट्रेडिंग करणं. तर मी जेव्हा इथं मुंबईमध्ये आलो, तर त्यावेळी मी कोणतीही गोष्ट बाय केली, तर मी ते प्रॉपर 2 या 3 ठिकाणी मी ते जायचो आणि 3 ठिकाणाहून मी ते रेट घ्यायचो. मग दोन्हीमध्ये जिथून कंपॅरिझन स्वस्त काय मिळेल तिथून तुम्ही घेऊन जाता. जिथून मला स्वस्त आणि मी ते नुसतं स्वस्त म्हणूनच मी निवडत नव्हतो. तर ते क्वालिटी आहे का त्याची? ते मार्केटमध्ये कुठे आहे का? म्हणजे ते यूज करतात का? तेही सुद्धा मी लक्ष घालून मी जर आता ₹100 ची वस्तू आहे, तर मला मी 2 या 3 ठिकाणाहून मी काढायचो. मग काही ठिकाणी 95, ₹90 अशा रेट भेटायचे मला. मग मी पुन्हा काय करायचो, बल्क क्वांटिटी किती आहे आपल्याला? जर ती प्रॉडक्ट समजा 2 या 3 पीसेसमध्ये असेल, तर मी ते 90-95 च्या रेंजमधलं बाय करायचो. जर ते पीस 1000, 100, 500 असतील, तर मग मी ते ₹80, ₹70 पर्यंत मी ती बार्गेनिंग करायचो. कोण मला बेस्ट डील देऊ शकतो आणि मी ते डील करून जेव्हा मी घेऊन यायला लागलो, त्याच्यामध्ये कंपनीचं प्रॉफिट व्हायला लागलं आणि मग ते आमच्या सरांनी कुठेतरी ते ॲनलाईज केलं, की हा व्यक्ती काम करू शकतो आणि ते कुठेतरी मग हळू मला ते स्किलमध्ये त्यांनी टाकलं. बरं. आणि मग तिथून तुमच्या व्यवसायाकडे वळण्याची वाट तुम्हाला कशी सापडली? मी जेव्हा मला पुढे संधी भेटली बाहेर जाण्याची, इन्स्टॉलेशन करण्याची. म्हणजे हे सर्व मशीन मी पहिले इथे इन हाऊस आम्ही बनवत होतो. पण त्याच्यानंतर मला तो मोका भेटला, म्हणजे चान्स दिला, की ते मी इन्स्टॉलेशन आणि ट्रेनिंगपर्यंतचा चान्स भेटला मला. ज्यावेळी मी ऑल ओव्हर इंडिया आणि काही ठराविक कंट्रीमध्ये मी व्हिजिट केली, तर मग मी तिथून मार्केट रिसर्च स्टार्ट केलं. हं. रिसर्च स्टार्ट केलं, की हा प्रॉडक्ट म्हणजे मार्केटमध्ये जे आपण डील करतोय, तो युजर फ्रेंडली आहे का? लोकांना अजून ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट हवे? हे लोक किती प्रमाणात यूज करतात? कोणकोणत्या इंडस्ट्रीजमध्ये हा प्रॉडक्ट यूज होतो? तर मी हे सर्व रिसर्च करत राहिलो आणि त्या हं. रिसर्चनुसार मग मी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट केली. आणि एक वेळ अशी आली, मी तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतो, की मी ज्या काळामध्ये मी बाहेर होतो, त्या काळामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये माध्यमातून आपल्याला ह्या पहिल्या गोष्टी एवढ्या इझिली अवेलेबल नसायच्या. म्हणजे कोणतंही प्रॉडक्ट असेल, तर ते रेफरन्सनीच जास्त व्हायचं किंवा एक्झिबिशन थ्रूच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी भेटून जायच्या. आणि नाहीतर अदरवाईज सिमिलर इंडस्ट्रीज जे लोकं आहेत, त्यांना विचारावं, "तू कुठून घेतलं? तू हे कुठून आणलंय का? हे मला रिक्वायरमेंट आहे." मग ते एकमेकाच्या रेफरन्सनी ते पुढे कळायचं. त्याची वाटचाल व्हायची. तर मग मी जेव्हा हे मार्केटमध्ये गेलो, तर मी रिसर्च केलं, की लोकांना काय हवं आहे आणि पहिल्या काळामध्ये इंटरनेट किंवा वेबसाईट किंवा हे सर्च करणे किंवा मोबाईलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबलच नव्हत्या. मग ते कुठेतरी टीव्हीमध्ये जे ठराविक प्रॉडक्ट असायचे, पण इंडस्ट्रीजचे प्रॉडक्ट फार कमी असायचे आणि ते काही ठराविक चॅनलवरतीच फक्त बघायला भेटायचे आपल्याला. पण ते अवेलेबल नव्हतं. जसं बाय कुठून करायचं हे अवेलेबल नव्हतं. मग एक्झिबिशन किंवा प्रत्येक मार्केट जसं मुंबई आहे, दिल्ली आहे, कलकत्ता आहे. मग ह्या स्पेशल मार्केटमध्ये स्पेशल काहीतरी असायचं. मग तिथून जाऊन आपल्याला पूर्ण मार्केट रिसर्च करावं लागायचं. मग कोणती गोष्ट कुठे भेटते, कितीला भेटते हे सर्व बघावं लागायचं. मग ते अभ्यास करून तुम्ही हळू-हळू मग ते मी अभ्यास व्यवसायाला करून किंवा मग मी काही गोष्टी विकण्यासाठी सुरुवात केलीत. मग मी नोकरीत असं असतानाच. हो, मी असं केलं, की ज्यावेळी आमची कंपनी मशिनरी डील करायची, त्या काळामध्ये आमची कंपनी केमिकल्स आणि बाकीचे रॉ कन्झ्युमर जे आयटम होते, ते कंपनी आमची डील करत नव्हती. तर मग ते हळू मग बऱ्याच कस्टमरनी मला ते कन्विन्स केलं, की तुम्ही हे मला मुंबईतून पाठवा किंवा ते जी क्वालिटी होती, ते बाकींच्या सिटीमध्ये ती क्वालिटी अवेलेबल नव्हती. तर त्याच्यामुळे मला ते कन्विन्स करायचे आणि मग मला ते असं वाटलं, की कुठेतरी जाऊन मी 1दा-2 वेळा ते आमच्या सरांना मी सजेस्ट केलं, की आपण हे बल्क क्वांटिटीमध्ये प्रत्येकाला सप्लाय करू आहे किंवा ते मशीनबरोबरच आपण ते प्रॉडक्ट सप्लाय करू आहे. पण त्यावेळी आमचे बॉस म्हणाले, की सध्या आपल्याकडे जी वर्कलोड आहे, जे काम आहे, ते आपल्याला हे बाकीच्या गोष्टी जास्तीत जास्त नाही होणार आहे. पण जेवढे पॉसिबल आहे तेवढे करू. मग मी ते रिसर्च केलं आणि मग मी ते हळू केमिकल्स आणि लागणारे रॉ मटेरियल मी ते ट्रेडिंग करायला स्टार्ट केलं. तिथपासून तुमचा प्रवास सुरू तिथून झाला. माझा प्रवास स्टार्ट झाला. आता महाराष्ट्रातला तरुण जो असतो, तर त्याच्याशी बोलताना किंवा तरुणांपुढची आव्हानं काय आहेत? तर अनेक जण म्हणतात, की आरक्षण हे एक आव्हान आहे, सरकारी नोकऱ्या मिळत नाही हे आव्हान आहे. तर या 2 गोष्टी या आजच्या तरुणांसाठी मृगजळ आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं याबाबतचं काय मत आहे? आता असं आहे, की बरेच जो आता नवीन जो क्राउड आहे, तो गव्हर्नमेंट नोकरीज आणि अशा काही रिझर्व्ह जो आहे, त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालतात. पण मला असं वाटतं, की आपण एक मराठी माणसांसाठी स्पेशली सांगतो, की तुम्ही कोणतेही बिझनेस, स्मॉल स्केलचे बिझनेस तुम्ही निवडू शकता आणि ते मोठ्या लेव्हलवरती डेव्हलप करू शकता.
जसा मारवाडी आणि गुजराती जो क्राउड आहे, त्यांच्यामध्ये बघा ह्या सगळ्या गोष्टीसाठी जास्त लक्ष दिलं जात नाही. आणि बिझनेस एक अशी गोष्ट आहे, ते शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही त्याला एकदम मोठ्या लेव्हलवरती तुम्ही डेव्हलप करू शकता. आणि दुसरी गोष्ट असं आहे, की एक बिझनेसमॅन जो आहे, ते सर्वांना रोजीरोटी देऊ शकतो. म्हणजे टोटल इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा बिझनेस एक ठिकाणी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता या कुठली ॲक्टिव्हिटी करता, तर ते जी चॅनल आहे बिझनेसमन म्हणजे इंडस्ट्रीजचं, तर ते टॅक्सेशनपासून प्रत्येक गोष्ट लेबरपासून टोटल मार्केटपर्यंत हर गोष्टीवरती इम्पॅक्ट करतं. हम्म. बिझनेस एक अशी गोष्ट आहे. आयुष्याने तुम्हाला शिकवलेला सगळ्यात मोठा धडा कोणता? आयुष्याने शिकवलेला सर्वात मोठा धडा आहे, की मी एक एक्झाम्पल देतो, की जर अ, माझ्या खिशात ₹100 आहेत, तरी तुमच्या खिशात सुद्धा हे ₹100 माझ्यासाठी आहेत. बरं. कारण मी एक काळी ज्यावेळी बिझनेस डेव्हलप करत होतो, तर मी लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. तर लोकांचा जो दृष्टिकोन आहे, तर जेव्हा इन्व्हेस्टमेंट ह्या इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट समजा करायचं असेल, तर तो पहिल्यांदा व्यक्ती काय बघतो, की ह्याच्याकडे आहेत का ₹100? तर तो ₹100 त्या व्यक्तीकडे असतील, तो तर ₹100 ची रिस्क घेतो. हम्म. ओके. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया, की तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतायत? आत्ता तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का? हां, मी तर सध्या बिझनेस वाढवण्यासाठी मी नेहमी अपडेट राहतो आणि जी टेक्नॉलॉजी सध्या येते मी ते अडॉप्ट करतो आणि त्या टेक्नॉलॉजीवरती काम करून सध्या जी मार्केटला जी रिक्वायरमेंट आहे, त्या ॲज अ रिक्वायरमेंटनुसार, आजच्या सिच्युएशननुसार मी प्रॉडक्ट डेव्हलप करतो नेहमी आणि अपडेट राहतो. जे बी आहे म्हणजे टोटली त्याच्यामध्ये टोटल मॅनेजमेंट आलं ते नेहमी मी अपडेट राहतो आणि सध्याच मी हॉटेल इंडस्ट्रीजकडे थोडंसं वळलो आहे. म्हणजे मी सध्या एक हॉटेल चालू केलेलं आहे. रेस्टॉरंट? हां, रेस्टॉरंट मी चालू केलेलं आहे. तर ओके. मी त्या इंडस्ट्रीजमध्ये सध्या काम करतो आहे आणि मी अजून 1-2 इंडस्ट्रीजमध्ये काम करणार आहे मी. बरं. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आलात, गप्पा मारल्यात. तुम्ही इन्स्पिरेशन आहात अनेकांसाठी. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन खूप सारे लोक पुढे येतील. हा महाराष्ट्र हा उद्योजकांची भूमी आहे, लढणाऱ्यांची भूमी आहे, जिद्दी माणसांची भूमी आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळे अशी अनेक माणसं घडायला मदत होईल अशी आम्हाला खात्री आहे. आपण इथेच थांबूया. स्वप्न पाहणं हे सोपं आहे, मात्र त्यासाठी धावणं, झटणं आणि लढणं यावरच स्वप्न प्रत्यक्षात उतरतं, ही देखील तितकीच खरी गोष्ट आहे. दूरदृष्टीमुळे आणि परिश्रमामुळे राजेश एंटरप्राइजेस कंपनी आज यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. राजाराम फुलेंच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी अनुभवांचा हा संग्रह स्वतःचा बिझनेस करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी यशाचा रोडमॅप ठरेल अशी आशा त्यांना जवळून पाहणाऱ्यांना आहे. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.